नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण BMS आणि BHMS च्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। लास्ट इयर विद्यार्थ्यांना किती मार्क पर्यंत BMS व BHMS चं कॉलेज मिळालं व जे विद्यार्थी या वर्षी BMS आणि BHMS घेण्याची प्लॅनिंग करत आहेत त्या विद्यार्थ्यांचा स्कोर या वर्षी किती मार्क पर्यंत असणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांना राऊंड मध्ये BMS किंवा BHMS चं कॉलेज मिळेल, या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व काउन्सिलिंग प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण लास्ट इयर म्हणजेच नीट 2023 चा विचार केला तर ग्रुप बी म्हणजेच BMS, BHMS आणि BUMS या कोर्सेससाठी जवळजवळ 6 ते 7 राऊंड झालेले होते। त्यामुळे गेल्या वर्षी BMS व BHMS या कोर्सेसचा जो कट ऑफ आहे तो फार कमी वरती आलेला होता। या ठिकाणी आता आपण शेवटच्या राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क पर्यंत BMS व BHMS कॉलेज मिळालं ते पाहूया। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी 293 मार्क पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील BMS चं कॉलेज मिळालेलं आहे। जर आपण खाली स्क्रोल केलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 279, 258, 254 असा आहे, या विद्यार्थ्यांना देखील BMS चे कॉलेज मिळालेले आहेत। आणि या विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। हे जे करंट सिलेक्शन आहे ते ह्या विद्यार्थ्यांना मिळालेलं कॉलेज आहे। त्यासोबतच जर आपण BHMS चा विचार केला तर BHMS मध्ये देखील विद्यार्थ्यांना फार कमी स्कोरवर कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो NTB कॅटेगरी मधील एक विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला 135 मार्क होते। या विद्यार्थ्याला आपण पाहू शकतो गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हे कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर खाली तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर IQ हा दिसत असेल तर IQ म्हणजे मॅनेजमेंट कोटा आहे। या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामध्ये ऍडमिशन मिळालेलं आहेत। या ठिकाणी जर आपण शेवटचा विद्यार्थी पाहिला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 98 मार्कवर या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोटामध्ये डॉक्टर उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे। जर आपण विदाऊट मॅनेजमेंट विद्यार्थ्यांचा विचार केला की ज्या विद्यार्थ्यांना फक्त कॅटेगरीच्या बेसिसवर ऍडमिशन मिळालेला आहे तर शेवटचा विद्यार्थी हाच आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो या विद्यार्थ्याला 135 मार्क पर्यंत BHMS ला ऍडमिशन मिळालेलं आहे। आणि आपण जो हा डाटा पाहिलेला आहे हा महाराष्ट्रातील प्रायव्हेट BMS आणि BHMS कॉलेजेसचा आहे। ज्याही विद्यार्थ्यांना या वर्षी महाराष्ट्रामध्ये BMS घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी कमीत कमी 350 मार्क पर्यंत स्कोर करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला महाराष्ट्रातील चांगल्या BMS कॉलेजला ऍडमिशन हवे असेल तर। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BHMS करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी 250 मार्क पर्यंत स्कोर करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला 250 ते 300 या मार्क पर्यंत महाराष्ट्रामध्ये चांगलं BHMS कॉलेज मिळू शकतं। या संदर्भाने जर तुमचे आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। त्यासोबतच टाइम टू टाइम अपडेट राहण्यासाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला सर्व PDF व यापुढे येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने तुम्हाला त्या ठिकाणी टाइम टू टाइम माहिती दिली जाते। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।